कालीन वाहनांसाठी हा मार्ग सुरू असेल। नॉर्थ कोर ते ॲडम स्ट्रीट जंक्शन पर्यंतचा पी रामचंदानी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद असेल। रिगल जंक्शनकडे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके बोमन बेहराम रोडकडे वळवलं गेलंय। पी रामचंदानी मार्गावरची वाहतूक अलवा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड, जगन्नाथ पालव चौकामार्गे वळवली जाणार आहे। ॲडम स्ट्रीट आणि पी रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बसचे थांबे सध्या बंद करण्यात आलेले आहेत। सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाक्यादरम्यान अवजड वाहनांना पूर्णतः बंदी असेल। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सगळ्या अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेश बंदी असेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा नेमका कसा असेल त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुपारी 2:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईमध्ये आगमन होईल। दुपारी 2:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक होईल। संध्याकाळी 5 वाजता मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची हॉटेल ताजमध्ये विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा होईल। संध्याकाळी 6:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया परिसरात इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि तिथे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रस्थान होईल। आणि यानंतर एक आणखी महत्त्वाची बातमी, पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा